मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 31 मेच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज काय काय घडणार आहे म्हणून. इकडं मात्र आता आपण काल बघितलंच होतं की अन्नपूर्णा आजी त्या तेलावरून पाय घसरून खाली पडल्या होत्या. हा सगळा कामिनीचाच प्लॅन असतो की अन्नपूर्णा आजीचं हे अधिक मासाचं व्रत पूर्ण होऊ नये म्हणूनच तिनं हा सगळा खटाटोप केलेला असतो. अन्नपूर्णा आजी महादेवाला घालण्यासाठी पाणी घेऊन येत असतात तर तेलावरून घसरून खाली पडतात. खाली पडल्याच्या नंतर त्यांना खूप लागतं, बेशुद्ध होतात. त्यानंतर बंड्याला समजतं. बंड्या धावत कमळी आणि निंगीकडे गेलेला असतो. बंड्या त्यांना सांगू लागतो, अगं कमळी, अन्नपूर्णा आजी घराच्या सुखासाठी, आजोबासाठी, विखरलेल्या नात्यासाठी अधिक मासाचं व्रत करत होत्या. मात्र त्या खाली पडल्यानं तर त्यांना खूप लागलंय पण आणि त्या बेशुद्ध पण झाल्यात. कमळी खूप घाबरते. कमळी आणि निंगी धावतच घरी जातात. आता कमळी आणि निंगी घाबरून जातात. अन्नपूर्णा आजीला बरं आहे की नाही बघतात. डॉक्टर वगैरे बोलवतात तर अन्नपूर्णा आजी उठत नसतात. त्यांना बरं वाटत नसतं कारण की त्यांच्या डोक्याला मार लागलेला असतो. आता त्यानंतर काय होतं, कमळी मात्र अन्नपूर्णा आजीचं अर्धवट राहिलेलं व्रत आता कमळी पूर्ण करणार असते. कमळी आता जपाची माळ वगैरे घेते, जप करायला सुरुवात करते कारण की ते व्रत तसंच असतं. आता त्यानंतर कामिनी म्हणू लागते, आता ही बावळट मुलगी आली ना हिचं राहिलेलं व्रत पूर्ण करायला, मी पण बघते ना कमळीनं आता या म्हातारीचं व्रत राहिलेलं कसं पूर्ण करते ना. हिचं मी व्रत पूर्ण होऊच देणार नाही, मला पण कामिनी म्हणतात. आता कामिनी परत एकदा कमळीचं देखील अर्धवट राहिलेलं व्रत पूर्ण करत असते. ते देखील तिला होऊ द्यायचं नसतं. तिचा आता दुसराच प्लॅन चालू असतो. कमळी मात्र महादेवाला अन्नपूर्णा आजी जसं पाणी आणून घालत होत्या तसंच कमळी करू लागते. पाणी आणते, महादेवाला पाणी घालते. कमळी देवाला प्रार्थना करत म्हणू लागते की हे महादेवा, अन्नपूर्णा आजीचं राहिलेलं व्रत आता मी पूर्ण करते. पण ते कशासाठी करते तर मी माझ्यासाठी करते, आजी आजोबांसाठी करते, त्यांच्या कुटुंबाच्या सुखासाठी करते. जर आजी आजोबांना कुणी त्रास द्यायचा विचार जरी करत असेल ना तर त्यांना मात्र चांगलीच बुद्धी दे. आणि मग कमळी आशीर्वाद घेते. अन्नपूर्णा आजी जसं पाणी घालत होत्या तसंच पाणी आणून घालत असते. तर निंगी हे सगळं कमळी काय काय करते हे सगळं बघत असते. तर दुसरीकडे आता कामिनी म्हणत असते की मी तुझं देखील व्रत पूर्ण होऊ देणार नाही. तर आजोबांनी हे सगळं ऐकलेलं असतं. आजोबांना ऐकायला तर येतं मात्र बोलता येत नाही आणि उठता येत नाही. त्यानंतर आता कामिनी आजोबाकडे जाते, हसतच त्यांना बोलत असते. तर आजोबा डायरेक्टली कामिनीच्या कानाखाली लावून देतात. तर कामिनीला खूप राग येतो. पण कामिनी आरडाओरडा न करता मनातली मनातच म्हणू लागते की हा म्हातारा असणं माझ्यासाठी अजिबातच चांगलं नाही. आता ह्या म्हाताऱ्याचंच मला अगोदर काही ना काहीतरी करावं लागेल. कमळीचं तर तिकडं व्रत करणं चालू असतं. निंगी देखील तिच्या सोबतच असते. तर आता कामिनी काय करते, आजोबांना तिकडे व्हीलचेअरवर घेऊन जात असते आणि मग तिला मात्र आजोबांना वेगळीकडेच नेऊन सोडायचं असतं कारण की आजोबाच्या असल्याने तिच्यानं कोणत्याच गोष्टी पूर्ण होणार नसतात. त्याच्यामुळे कामिनी म्हणू लागते, तुझ्या असण्याने माझी तर एकही गोष्ट पूर्ण होणार नाही, त्याच्यामुळे तुझं नसणं माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि मग कामिनी आजोबाला तिकडं सोडून येते रोडवर आणि घरी जाण्यासाठी निघत असते. तर मित्रांनो बघूया आता, आजोबांना तर काही उठता येत नसतं. गाडी वगैरे येऊन आजोबांचं काही होतं की परत कमळीच आजोबाच्या हाकेला धावून येते. मित्रांनो बघूया उद्याच्या भागात. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.